नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण दत्त म्हणजे कोण आणि दत्त म्हणजे काय हे पाहिलं. आज आपण नवीन शब्दाबद्दल जाणून घेऊया. अवधूत. अवधूत म्हणजे काय? अवधूत शब्दाचा नेमका अर्थ काय हे आज आपण जाणून घेऊया. अवधूत हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर येतो तो एक वेगळाच माणूस, आणि आपण त्याला म्हणतो अवधूत म्हणजे वेडा. तर अवधूत म्हणजे वेडा नव्हे. अवधूत म्हणजे ज्याने सर्व बंधने झटकून टाकली आहेत. थोडक्यात देह, मन, अहंकार यांच्याशी तादात्म्य ठेवत नाही. अव म्हणजे दूर आणि धूत म्हणजे झटकून टाकलेले. अवधूत हा फक्त शब्द नाही, ती आत्मज्ञानाची सर्वोच्च अवस्था आहे. जो समाजाच्या नियमांनी बांधलेला नसतो, ज्याला मान, अपमान, सुख, दुःख, श्रीमंती, गरिबी याचा फरक पडत नाही, ज्याने सर्व बंधने झटकून टाकली आहेत ना, तो अवधूत. दत्तगुरूंना आपण अवधूत म्हणतो कारण त्यांनी निसर्गातून 24 गुरु स्वीकारले. त्यांनी राजा, भिकारी, पक्षी, पशु यांना समान मानले. आजच्या जगातला खरा अवधूत कोण असेल बरं? तर ज्याला लोक काय म्हणतील याची भीती वाटत नाही, जो पूर्णतः समाधानी आहे, दिखाव्यापासून दूर आहे, मुख्य म्हणजे जो स्वतःशी प्रामाणिक आहे. अवधूत होण्यासाठी केशरी वस्त्राची गरज लागत नाही, त्यासाठी लागते बंधनमुक्त मन, आणि यालाच म्हणतो आपण अवधूत. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुदेव दत्त.